प्रोडक्शन चालू झालं, क्वालिटीचं फुलं यायला लागली, क्षेत्र कमी असल्यामुळे आपल्याकडं माल कमी निघायचा. तर मग पुणे मार्केटला पाठवायचो, गोलटेकडी मार्केट यार्डला पाठवायचो. कधी फोन करून विचारलं तर भाव विचारला तर सांगायचं आज 100 रुपये भाव आहे. पण 1 महिन्यानंतर ते आपल्याकडे पट्टी पाठवायचे आणि ती पेमेंट पाठवायचे. त्यावेळी असं लक्षात यायचं की आपण कष्ट करून कमवत नाही, एवढं मार्केटमध्ये बसून 1 दिवसाला तो माणूस कमवतोय जे दुकान चालवतात. तर त्यामध्ये ते आपल्याला काटछाट करून असे द्यायचे. मी त्यांना विचारलं तुम्ही 100 रुपये रेट सांगितलं, तुम्ही तर काय रेट पाठवलाय हा? हो 100 रुपये होता, पण 100 बंडल पैकी तुमचे 10 बंडल 100 रुपयाने विकले गेले, तेवढे चांगले होते. डॅमेज, ट्रान्सपोर्टमेंट डॅमेज, अशी काही कारण सांगायचे. राहिलेले बंडल तुमचे 50 रुपयाने विकले गेले. आता आपल्याला काहीच माहित नाही त्यांनी किती विकले, किती रुपयाने विकले किंवा फेकून दिले, आपल्याला काहीच माहिती नाही. मग असा विचार आला की आपण हे काम करतोय, हे कष्ट करतोय ना, हे दलालांसाठी करतोय. आपण इथं चुकतोय, आपण पिकवतोय, आपण विकायला कमी पडतोय. आणि मग सुरुवात केली की आपण पहिलं मार्केट शोधायचं.